तुम्ही दिवसाची सुरुवात थकलेल्या अवस्थेत करता का? झोप पूर्ण झालेली असते तरी शरीर फ्रेश वाटत नाही. सतत काळजी वाटते, लहान गोष्टींवर चिडचिड होते, पोटाभोवती चरबी वाढतीये. मेंदू हा सतत अलर्ट मोडमध्ये असल्यासारखा वाटतो. बहुतेक लोकांना वाटतं की ही फक्त एक स्ट्रेसची, तणावाची समस्या आहे. पण खरं म्हणजे तुमचं शरीर कदाचित अनेक महिन्यांपासून किंवा कधी कधी अनेक वर्षांपासून सुद्धा सर्व्हायव्हल मोडमध्ये अडकलेलं असू शकतं. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्व्हायव्हल मोड म्हणजे सावध किंवा तणावाखाली असलेली एक अवस्था. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये लाखो लोकांना कळतही नाही की त्यांचं शरीर हे या इमर्जन्सी मोडमध्ये जगत आहे. आज आपण समजून घेणार आहोत हे सर्व्हायव्हल मोड म्हणजे नक्की काय, शरीरात काय घडतं, आयुर्वेदानुसार याच्याकडे आपण कशा पद्धतीने पाहू शकतो आणि अर्थात याच्यामधून बाहेर येण्यासाठी आपण काय काय करू शकतो. तर आता सर्व्हायव्हल मोड म्हणजे सावध किंवा तणावाखाली असलेलं म्हणजे नक्की काय. कल्पना करा, तुम्ही जंगलात आहात आणि अचानक समोर वाघ आलेला आहे. त्या क्षणी तुमचं शरीर विचार करतं, लगेचच ॲक्शन घेतं. तुमचा हार्ट रेट वाढतो, ब्लड प्रेशर वाढतं, मसल्स एकदम ताठ होऊन जातात, ब्रीदिंग आपलं श्वसन हे एकदम जलद होतं आणि संपूर्ण शरीराचा फोकस हा एकाच गोष्टीवर असतो, ते म्हणजे आपल्याला जगायचं आहे. ही शरीराची एक नॅचरल, नैसर्गिक सर्व्हायव्हल सिस्टीम आहे. समस्या तेव्हा सुरू होते की जेव्हा वाघ नसतो, पण तरीही शरीराचा हा वाघ असल्यासारखा वाटणं आणि त्यामधून बाहेर पडण्यासाठीची सतत ही एक धडपड सुरू होते. म्हणजेच आपलं शरीर सतत सावध आणि तणावाखाली असतं. ऑफिसमधले डेडलाईन्स, फायनान्शियल प्रेशर्स, रिलेशनशिपमधले काही प्रॉब्लेम्स, झोप कमी असणं, फोनवर सतत नोटिफिकेशन्स येणं, न्यूज, सोशल मीडिया, शरीरासाठी हे सगळे एक संभाव्य धोके असतात. त्यामुळे शरीराला विश्रांती घेण्याची संधीच मिळत नाही. ते सतत अलर्ट राहायला लागतं आणि मग हळूहळू सर्व्हायव्हल मोड हा टेम्पररी रिस्पॉन्स न राहता एक लाईफस्टाईल, एक जीवनशैलीच आपली बनून जाते. मग प्रश्न पडतो, जर शरीर सतत सर्व्हायव्हल मोडमध्ये राहिलं तर मग त्याची किंमत कोणकोणत्या अवयवांना मोजावी लागणार आहे. मग आता बघूयात की शरीरामध्ये नेमकं घडतं काय. जेव्हा स्ट्रेस सिग्नल हा मेंदूपर्यंत पोचतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये कॉर्टिझॉल, ॲड्रेनालिन सारखे हॉर्मोन्स हे तयार करतं. शॉर्ट टर्ममध्ये हे हॉर्मोन्स आपल्याला मदत करतात, पण समस्या क्रॉनिक स्ट्रेसमध्ये होते. समजा एक व्यक्ती रोज सकाळी उठल्यापासून तणावाखाली आहे. कामाचा ताण, वाहतुकीचा ताण, कमी झोप, दिवसभर कॉफी, रात्री उशिरापर्यंत मोबाईल, एक्सरसाइजचा अभाव. अशा वेळी कॉर्टिझॉल हा सतत वाढलेला राहू शकतो आणि मग शरीरात काही बदल दिसायला लागतात. सतत थकवा, ब्रेन फॉग, एकाग्रता ही कमी होणं, गोड खाण्याची इच्छा, क्रेविंग्स वाढणं, पोटावर चरबी जमा होणं, मूड स्विंग्स, इम्युनिटी ही डाऊन होऊन जाणं, सतत सर्दी, खोकला हे होणं. अनेक लोकांना असं वाटतं की माझं वय वाढतंय म्हणून असं होत असेल, पण अनेक वेळा मूळ कारण हे फक्त वय नसतं, तर आपल्या शरीराला रिकव्हरीसाठी वेळच मिळालेला नसतो. आता आयुर्वेदानुसार आपण ह्या गोष्टीचा कशा पद्धतीने विचार करूयात ते बघूयात. तर आयुर्वेदामध्ये जरी सर्व्हायव्हल मोड हा शब्द नसेल तरीही त्याचं स्पष्टीकरण मात्र, त्याची संकल्पना मात्र आपण नक्कीच समजावून घेऊ शकतो. आणि जेव्हा वातदोष हा असंतुलित होतो तेव्हा मन सतत विचार करत राहतं, झोप नीट होत नाही किंवा पटकन तुटते, चिंता वाढते, पचन बिघडतं, आपली ऊर्जा ही अस्थिर होते. एक दिवस ऊर्जा किंवा एनर्जी आपली ही खूप जास्त, एक दिवस खूप थकवा आलेला असतो आणि त्याचबरोबर अग्नी म्हणजेच आपलं पचनसुद्धा हे बिघडून जातं. अन्न नीट प्रकारे पचत नाही. आमदोष म्हणजेच एक मेटाबॉलिक वेस्ट हे जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतं. शरीराला ऊर्जा निर्माण करण्याऐवजी शरीराचा अतिरिक्त भार हा उचलावा लागतो. म्हणजेच वात वाढतो, अग्नी कमजोर होतो, ओजसुद्धा कमी व्हायला लागतं. तर आधी आपण ही संपूर्ण कन्सेप्ट समजावून घेऊ की सर्व्हायव्हल मोड म्हणजे काय किंवा सतत सावध किंवा तणावाखाली असणं म्हणजे काय
आयुर्वेदात काय सांगितलं आहे, मॉडर्न सायन्समध्ये काय सांगितलं आहे आणि यासाठी आपण काय करतो आणि खरं तर काय केल्याने आपल्याला योग्य रिझल्ट मिळणार आहेत, हे सगळं आपण समजावून घेऊ. तर ह्या सर्वायवल मोडमधून बाहेर पडण्यासाठी लोक करतात काय? चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक्स, वेगवेगळे सप्लिमेंट्स म्हणजे विटॅमिन्सचे सप्लिमेंट्स, वीकेंड्सला जास्त झोप, काहीतरी मोटिवेशनल व्हिडिओज बघणं. पण समस्या अशी आहे की शरीर थकलेलं असताना त्याला आणखी पुश करणं म्हणजे उपाय नाही. म्हणजेच तुम्ही विटॅमिन्स घेताय म्हणजेच तुम्हाला याच्यातून रिझल्ट मिळेल असं नाही. डिटॉक्स ड्रिंकसुद्धा पुरेसं नाही, फक्त गरम पाणीसुद्धा पुरेसं नाही, किंवा योगाचं 1 सेशन 2 सेशनसुद्धा पुरेसं नाही. कारण समस्या ही एका सवयीमुळे निर्माण झालेली नसते. अनेक छोट्या छोट्या सवयी, छोटे छोटे ताण हे एकत्र येऊन त्याचा परिणाम हा सर्वायवल मोड हा झालेला असतो. मग आता ह्याची सुरुवात कशी करायची, यातून बाहेर कसं यायचं, ते आपण आता एक एक हळूहळू बघूयात. तर ह्या सर्वायवल मोडमधून बाहेर पडण्यासाठी काही प्रॅक्टिकल गोष्टी बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं, सकाळची सुरुवात. सकाळची पहिली 30 मिनटं ही खूप महत्त्वाची आहेत. मग तुम्ही उठल्या उठल्या मोबाईल बघू नका, कारण त्यामुळे आपल्या मेंदूला लगेचच स्ट्रेस सिग्नल हा मिळतो आणि कॉर्टिझॉल हॉर्मोन हा लगेचच एकदम फास्ट वाढतो आणि त्यामुळे आपलं शरीर हे लगेचच स्ट्रेस कंडिशनमध्ये, तणावामध्ये हे लगेचच जातं. सकाळी 10 मिनटं तरी नैसर्गिक सूर्यप्रकाश घ्या. प्राणायाम हे पुन्हा 10 मिनटं हे झालेच पाहिजेत. त्यानंतर ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, प्रार्थना, ध्यान हे सुद्धा 10 मिनटं सकाळचं झालंच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे माइंडफुलनेस, आणि ते तुम्ही कधीही खाताना ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच तुमचा पूर्ण फोकस, लक्ष हे तुम्ही काय खाताय ह्याच्याकडे हवं. जेवताना फक्त जेवा. मोबाईल, टी व्ही, लॅपटॉप हे सगळं बाजूला ठेवा. यालाच माइंडफुल ईटिंग असं म्हणतात. आयुर्वेदामध्ये त्याला म्हटलं आहे तन्मना भुंजित, तत् मना भुंजित. आपण जेवतोय तिथे पूर्णपणे लक्ष द्या. कारण जेव्हा आपली नर्वस सिस्टीम ही शांत असते तेव्हाच आपलं डायजेशन हे अगदीच चांगल्या पद्धतीने होतं. दिवसभरात एकूणच रिकव्हरी मोमेंट्स हे तयार करा. प्रत्येक स्ट्रेस कमी करणं हा शक्य नाही, पण रिकव्हरी वाढवणं मात्र नक्कीच शक्य आहे. म्हणजे 2 मिनटं खोल श्वास घ्या, 5 मिनटं चालणं, डोळ्याला विश्रांती, छोटे छोटे ब्रेक्स घेणं, म्हणजेच आपल्या शरीराला धोका संपला आहे असा सिग्नल मिळतो. झोपेला महत्त्व द्या. झोप ही काही लक्झरी नाही, तर ती एक आपल्या शरीराची रिपेअर सिस्टीम आहे. रात्री उशिरापर्यंत स्क्रीन वापरणं कमी करा. झोपेची वेळ ही अगदी नियमित ठेवा, कारण रिकव्हरीचा मोठा भाग हा झोपेमध्येच होतो. त्यानंतर येतो वात. वात शांत करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर गरम अन्न, ताजं अन्न हे खूप महत्त्वाचं आहे. हलका व्यायाम, याच्यामध्ये आपण स्ट्रेचिंग किंवा योगासनं म्हणू शकतो. प्राणायामसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण तुमचे श्वास जेवढे कंट्रोलमध्ये राहतील आणि ते जेवढे आपण नियमित एक लयबद्धतेने करू, तुमचा वात हा अगदी चांगल्या प्रकारे बॅलन्स राहणार आहे, संतुलित राहणार आहे. त्यानंतर येतं मेडिटेशन. म्हणजेच प्राणायाम आणि मेडिटेशन ह्या दोनही गोष्टी हा तुमचा वात संतुलित करण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आयुर्वेदामध्ये दिनचर्या सांगितलेली आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं आहे ते म्हणजे अभ्यंग. अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रम वातः. वात कमी करण्यासाठी अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला तेलाने, औषधी तेलाने मालिश करणं हे खूप उपयोगी ठरतं. आपल्या अभ्यंगाचा एक व्हिडिओ आहे, तुम्ही चॅनेलवर जाऊन त्याची संपूर्ण माहिती ही त्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळू शकेल. त्यानंतर वात कमी करण्यासाठी म्हणून सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते म्हणजे पादाभ्यंग, शिरोभ्यंग आणि नस्य. पादाभ्यंग म्हणजे पायाला औषधी तेल लावणं किंवा शतधौतघृत हे सुद्धा अतिशय उपयोगी आणि इफेक्टिव्ह मेडिसिन आहे असं आपण म्हणूयात, की काशाच्या वाटीने समजा तुम्ही ते लावलं तर त्याचे अजूनच चांगले इफेक्ट आपल्याला मिळतात आणि वात संतुलित होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. पायाला तेल लावल्याने आपल्याला झोप ही शांत मिळते,
स्ट्रेस हा अगदी चांगल्या पद्धतीने कमी होतो आणि तणाव कमी व्हायला हा अतिशय चांगला उपाय आहे. त्यानंतर जे आपल्या ट्रेडिशनमध्ये सांगून ठेवलेलं आहे ते म्हणजे शिरोभ्यंग, म्हणजे आपल्या डोक्याला तेल लावणं. यासाठी अनेक औषधी तेलं ही बाजारामध्ये पण मिळतात आणि आपल्या क्लिनिकमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. ब्राह्मी तेल, केश तेल की ज्याच्यामध्ये माका, ब्राह्मी, आवळा, जटामासी अशी स्ट्रेस कमी करणारी सुद्धा मेडिसिन्स आहेत आणि तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी उपयोगी सुद्धा ह्याच्यामध्ये ही औषधी द्रव्ये आहेत. शिरोभ्यंग नियमित केल्याने सुद्धा तुमचा तणाव हा अगदी चांगल्या प्रकारे हा कमी होतो. त्यानंतर वात संतुलित राहण्यासाठी म्हणून सगळ्यात इफेक्टिव्ह ते म्हणजे नस्य. ही पंचकर्मातली अतिशय चांगली उपचार पद्धती आहे. यामध्ये आपण नाकामध्ये औषधी तेल टाकतो. आयुर्वेदात सांगून ठेवलेलं आहे नासा ही शिरसो द्वारम. त्यामुळे पुन्हा स्ट्रेस कमी करण्यासाठी म्हणून नस्य ही अतिशय चांगली इफेक्टिव्ह प्रोसेस आहे. आपल्या ह्या चॅनलवरती नस्य, शिरोभ्यंग, पादाभ्यंग ह्या सगळ्याचे व्हिडिओज आहेत. त्यामध्ये ते कसं करायचं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. तेलं कोणती वापरायची आहेत, त्याचे इंडिकेशन्स, कॉन्ट्रा इंडिकेशन्स, त्यांनी काय त्रास होऊ शकतात हे सुद्धा सगळं सांगितलेलं आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी समजा सगळं घेतलं तर हा व्हिडिओ खूपच मोठा होईल. त्यामुळे तुम्ही नक्कीच चॅनलवर जाऊन हे सगळे व्हिडिओज बघा, म्हणजे वाताला संतुलित करण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता ह्याची पूर्ण माहिती तुम्हाला तिथे मिळेल. म्हणजे ह्या सगळ्या उपायांनी शरीराला सुरक्षिततेचा अनुभव मिळतो आणि सर्वायवल मोडमधून एक हीलिंग मोडमध्ये जाण्यासाठी चांगली मदत होते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, मूड सारखा बदलत असेल, पोटावरची चरबी वाढत असेल, एकाग्रता कमी होत असेल आणि शरीर आणि मन हे सतत तणावाखाली असल्यासारखं वाटत असेल तर स्वतःला दोष देऊ नका. कदाचित तुमच्या इच्छाशक्तीची कमतरता नाही आहे. कदाचित तुमचं शरीरच हे संपूर्ण दिवसभर सर्वायवल मोडमध्ये जात आहे आणि शरीराला शिक्षा नाही तर एका रिकव्हरीची, हीलिंगची गरज आहे. आणि आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्स हे दोन्ही आपल्याला एकच गोष्ट सांगतात, शरीराला सुरक्षितता, विश्रांती, नियमितता आणि योग्य पोषण मिळालं तर त्याच्याकडे स्वतःला संतुलित करायची आश्चर्यकारक क्षमता असते. म्हणूनच आजपासून एक बदल मी नक्की करेन हा तुम्ही निश्चय करा. मोबाईल सकाळी उठल्या उठल्या न पाहता थोडासा उशिरा पाहणं, मोबाईल कमीत कमी बघणं, झोप सुधारण्याचा प्रयत्न करणं, माइंडफुल ईटिंग आणि सकाळची सुरुवात ही 30 मिनटं जे मी वरती सांगितलेलं आहे त्या पद्धतीने करणं. कारण लहान बदलांपासूनच मोठा फरक हा सुरू होतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याही समजा काही सर्वायवल मोड संदर्भात काही समस्या असतील तर त्याही आम्हाला कळवा. त्याच्यावर उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.